अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. स्ट्रक्चरल इंजिनियर असोसिएशनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे केवळ तांत्रिक क्षेत्र नाहीये, मानवी जीवनाला सुरक्षित आणि समृद्ध करणारं एक महत्वाचं क्षेत्र म्हणून आपल्या क्षेत्राची ओळख आहे. आपण ज्या इमारतीमध्ये राहतो किंवा जे पूल आपण वापरतो आणि ज्या पायाभूत सुविधा आपण दैनंदिन जीवनाचा भाग आहे, त्यात सर्वांचा पाया स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या तत्वावर आधारित आहे. स्ट्रक्चरल इंजिनियर केवळ संरचना बांधत नाहीत, तर ते समाजाच्या प्रगतीसाठी एक भक्कम पाया घालतात आणि आजच्या काळात शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती प्रतिरोधक संरचना यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. लागतो तर त्यात ज्याबद्दल 2-3 पॉइंट फक्त बोलेन मी. टू स्टार्ट विथ मी एवढंच म्हणेन की जरी आमचा एवढा महत्त्वाचा हे असेल, सहभाग असेल प्रत्येक प्रकल्पात, तरी बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोफेशन हा बेसिकली अनरेग्युलेटेड आहे. म्हणजे आमच्यावर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्यावर जबाबदारी पूर्ण आहे, परंतु अधिकार नाही आहे. छोटी छोटी उदाहरणं सांगायची म्हटलं तर सँक्शन प्लॅनवर जे ॲज अ पार्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून पुढे केलं जातं, त्या सँक्शन प्लॅनवर सगळं डिटेल्स सगळे असतात, पण जो महत्त्वाचा घटक आहे जो आम्ही मानतो सगळ्यांना माहिती आहे, स्ट्रक्चरल डिझायनरचं कधी नाव नसतं. त्याचं नाव कधी निघतं, काही अपघात झाला तर मग फाईल शोधून कोण स्ट्रक्चरल डिझायनर होता हे फाईन केलं जातं. बरोबर. शिवाजी महाराज की प्लान दी प्लांटर्स. माझं नाव रिया आहे आणि हा शॅडो आहे. दमलाय खूप. तर खूप इंटरेस्टिंग होतं. सगळीकडे व्हॉलेंटियर्स थांबले होते सांगायला कुठे टर्न मारायचं आहे, कुठे काय. वॉटर बाउल्स ठेवले होते शॅडोसाठी, म्हणजे सगळ्या पेट्ससाठी, आणि आमच्यासाठी पण स्नॅक्स आणि हे होते. तर व्हेरी इंटरेस्टिंग. असे इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. तो थोडा म्हणजे हे आहे, खूप हायपर ॲक्टिव्ह आहे, तर तो चांगला पडला तसा म्हणजे हे बघायला गेलं तर. कारण व्हॉलेंटियर्सने डायरेक्शन्स दिल्यामुळे प्लस व्हॉलेंटियर्सकडे ट्रीट्स होते, त्यामुळे मला आणि त्याला खूप इंटरेस्टिंग आणि खूप एन्जॉय केलं आम्ही दोघांनी. आज दुसरं एडिशन आपलं सक्सेसफुली पार पडलं आहे. यावर्षी चांगलाच रिस्पॉन्स मिळाला आहे. 1500 लोक आले होते, सगळे चांगले पळाले. आपलं फर्स्ट टाइम जे पॉवरथॉन करत होतो तेही चांगलं झालं. आता परत येतील दुसरी, तुम्हाला दिसेलच. थँक्यू टू पुणेकर, क्लीन पुणे ग्रीन. आपल्याला 1500 लोक आली आहेत आपल्याकडे. फर्स्ट एडिशनला 700 लोकच होती, यावेळेस आपण 1500 टच करतोय. पुढच्या वर्षी अजून आपण ट्राय करू. थर्ड एडिशन होती मच मोर. आजचा इव्हेंट हा अतिशय उत्साहात पार पडलेला आहे आणि या इव्हेंटचा मुख्य उद्देश आपण जो बघत आहोत तो ग्रीन मॉन्सून हिल मॅरेथॉन ह्या कॉन्सेप्टनी गोल्ड लीफ एंटरटेनमेंटनी हा इव्हेंट आयोजित केलेला आहे. आम्ही त्याचे सस्टेनेबिलिटी पार्टनर्स आहोत. या इव्हेंटमध्ये प्रत्येक रनरला आपण एक नेटिव्ह इंडियन ट्री देत आहोत की जेणेकरून पर्यावरणाची हेल्थ आणि आपली स्वतःची हेल्थ या दोन्हीकडे जर काळजी दिली तर खऱ्या अर्थाने आपली उन्नती होईल आणि आपला चांगला प्रोग्रेस होईल. या व्यतिरिक्त आपण नेटिव्ह ट्रीचे सीड बॉल्स लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत की जे आपण सॉईलमध्ये फेकून त्यातून सुद्धा झाडं तयार करू शकतो आणि चांगलं पर्यावरण जगवा, टिकवा, आपल्या सिटीला, आपल्या देशाला हरित करा, सुंदर करा, असा मेसेज आम्ही या अख्ख्या इव्हेंटच्या माध्यमातून लोकांपर्यंत देतोय. त्या व्यतिरिक्त एक युनिक संकल्पना या इव्हेंटमध्ये झाली आहे, ती म्हणजे पॉथॉन.
ज्यामध्ये पेट्स आणि त्यांचे ओनर्स यांनी सुद्धा मॅरेथॉन आज रन केलेली आहे. थँक्यू.